जिथे सामान्य माणसाला प्रवेश नाही तिथे आरबीआयची करोडो रुपयांची रोकड सांभाळली जाते। त्या जागेतून तब्बल 8,70,00,000 रुपये गायब झाले आणि हे काम बाहेरच्या कोणत्या टोळीनं नाही केलं, हे काम केलं बँकेच्या आतल्या माणसानं। तो माणूस तिथे 15 वर्ष नोकरी करत होता, तो तिथला विश्वासू कर्मचारी होता आणि त्याच विश्वासाचा वापर करून त्याने एक असा खेळ खेळला जो पाहून देशभरातील बँकिंग यंत्रणाच हादरली। नेमकं काय घडलं अहमदाबादमध्ये, त्या कर्मचाऱ्यानं प्लॅनिंग कशी केली आणि शेवटी पोलिसांना त्याला कसं गाठलं, हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय। गुजरातची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहमदाबादमध्ये कालूपूर परिसरातल्या गांधी रोडवर बँक ऑफ बडोदाची एक शाखा आहे, पण ही काही सामान्य बँक नाही। या शाखेत आरबीआयचं एक करन्सी चेस्ट आहे। करन्सी चेस्ट म्हणजे काय, तर आरबीआयच्या देशभरात काही निवडक बँकमध्ये अशा विशेष तिजोऱ्या ठेवल्यात जिथे मोठ्या प्रमाणात चलनी नोटा साठवलेल्या असतात। या तिजोरीमधूनच मग इतर लहान बँकांना आणि एटीएम मशीनांना नोटांचा पुरवठा केला जातो। म्हणजे जेव्हा तुम्ही एटीएम मधून पैसे काढता तेव्हा ते पैसे कुठून येतात असा विचार केला तर त्यामागे अशाच एखाद्या करन्सी चेस्टची साखळी असते। स्वाभाविकच ही जागा अत्यंत सुरक्षित असते किंवा असायला हवी। या तिजोरीचं मॅनेजमेंट 2 जणांवर होतं। मुख्य कस्टोडियन संजय शर्मा आणि जॉईंट कस्टोडियन हर्षसिद्ध कडियार याचे वय 42 वर्ष आहे। तो गेल्या 15 वर्षांपासून त्याच बँकेत काम करतोय। ई कुबेर करन्सी चेस्ट पोर्टलवर अधिकृत रेकॉर्ड ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती। जानेवारी 2026 पासून ते मे 2026 पर्यंत म्हणजे जवळपास 4 महिन्यांच्या काळात हर्षसिद्धने जे केलं ते ऐकून तुम्हाला धक्का बसेल। 13 जानेवारी 2026च्या सकाळी बँक ऑफ बडोदाची कालूपूर शाखा नेहमीप्रमाणे उघडी। कर्मचारी आपापल्या कामात लागले, पण त्या दिवशी एक गोष्ट वेगळी घडली। हर्षसिद्ध कडियार त्या दिवशी बँकेच्या स्टोर रूम मध्ये गेला। सोबत बँकेत लोडिंग अनलोडिंगचं काम करणारे 2 कामगार होते, जुल्फिकार अन्सारी आणि सुलतान अन्सारी। या तिघांनी मिळून वॉल्ट मध्ये असलेल्या 3 मोठ्या बॉक्स मधून 174 रिम्स म्हणजे 500 रुपयांच्या नोटांचे 174 बंडल काढले आणि ते 14 वेगळ्या छोट्या बॉक्सेसमध्ये विभागले। बॉक्स एका ट्रॉलीवर चढवले। बँकेतल्या कर्मचाऱ्यांना हर्षसिद्धने सांगितलं की तो जुने लोखंडी बॉक्स कचरा म्हणून बाहेर टाकायला नेतोय। त्याच्यावर कोणालाही संशय आला नाही आणि काय यावा, गेल्या 15 वर्षांचा त्याच्यावर सगळ्यांचा विश्वास होता। त्या 2 कामगारांनाही सुरुवातीला माहिती नव्हतं की बॉक्स मध्ये कचरा नाही तर करोडो रुपये आहेत। ते बाहेर गेले। बॉक्स कडियारच्या राहत्या घराकडे नेण्यात आला। नंतर त्या 2 कामगारांनी नोटाचे बंडल काढून 3 बॉक्स मध्ये भरले। यातले 7 ते 8 कोटी रुपये कडियार यांनी स्वतःकडे ठेवले आणि उरलेले सुमारे 1 कोटी सह आरोपींनी ताब्यात घेतले। आता इथे कडियारनं एक गोष्ट केली जी खऱ्या अर्थानं त्याच्या प्लॅनिंगची डेप्थ दाखवते। चोरी केल्यानंतर तो घरी लपून बसला नाही, कुठे गायब झाला नाही, उलट दुसऱ्या दिवशी तो बँकेत नेहमीप्रमाणे कामावर हजर राहिला। आठवडा गेला, महिना गेला, कडियार रोज येत राहिला, हसत काम करत राहिला, कारण त्याला माहिती होतं की वॉल्ट मधलं सीसीटीव्ही फुटेज 90 दिवसांनंतर आपोआप ओव्हरराईट होतात। नवीन रेकॉर्डिंगसाठी जागा करायला हवी ही यंत्रणा ठेवलेली असते। 90 दिवस संपले की पुरावाच उरणार नाही असा त्याचा हिशोब होता आणि म्हणून 13 जानेवारी ते 20 एप्रिल तब्बल 97 दिवस त्याने बँकेत येणं सुरू ठेवलं। 90 दिवस संपले, फुटेज गेलं आणि मग त्याने आजारपणाचं कारण सांगत रजा टाकली। काही दिवसांनी तो पूर्णपणे गायब झाला। कडियार गेला आणि त्याच्या जागी तात्पुरता अधिकारी आला। आरबीआयच्या आगामी तपासणीची तयारी म्हणून त्या नव्या अधिकाऱ्यांनी वॉलची पडताळणी सुरू केली आणि तिथेच सगळं उघड झालं। 114 बंडल 8,70,00,000 रुपये गायब असल्याचं त्याच्या लक्षात आलं। 15 मे 2026 रोजी कालूपूर पोलीस स्टेशनमध्ये FIR नोंदवण्यात आला। तपास सुरू झाला। वॉल्ट मधलं सीसीटीव्ही फुटेज आधीच मिटलेलं होतं, पण लिफ्ट जवळच्या कॅमेऱ्यानं मात्र 13 जानेवारी रोजी कडियार बॉक्स घेऊन जात असल्याचं टिपलेलं होतं। त्यावर संशय बळगावला। बँक अधिकाऱ्यांनी कडियारच्या घरी धाव घातली। घर रिकामं होतं। महिनाभरापूर्वीच त्याने संपूर्ण कुटुंबासह घर सोडलेलं होतं। तपास पथकाने वेगाने हालचाल केली। एक टिप आली, 16 NFC रोडवर एव्हरेस्ट इनक्लेव्ह परिसरात कडियार दडलेला असल्याची खबर पोलिसांना मिळाली। लोकल क्राईम ब्रांच झोन 3 ची टीम तिकडे पोहोचली। कडियार सापडला आणि बाहेर
उभा असलेला एका एर्टिगा कारच्या डिक्कीत 2,20,00,000 रुपयाची रोकड सापडली। त्या टीमने ती रोकड लगेच सील केली, मोबाईल जप्त केला, गाडी जप्त केली आणि कडियारला अटक केली। अटकेनंतर चौकशीत कडियारने स्वतः कबूल केलं की त्याने चोरीचे पैसे कुठं गुंतवले। चंदखेडा परिसरात 2 कोटीहून अधिक किमतीचा बंगला घेतला, 1,40,00,000चं एक दुकान घेतलं, 1 कोटी व्यावसायिक ट्रक आणि काही रक्कम त्याने क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवली होती। एवढ्यावरच न थांबता बँकेत सोबत काम करणाऱ्या वैशाली बेन नावाच्या महिला सहकार्याला त्याने घर घेण्यासाठी 23 लाख रुपये दिले आणि वरती खर्चासाठी म्हणून आणखी 5 लाख रुपये दिले। या वैशाली बेन याची देखील आता चौकशी सुरू आहे। कडियारची पत्नी रेल्वे पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे। या प्रकरणात तिचाही काही सहभाग होता हे तपासलं जात आहे। जुल्फिकार अन्सारी आणि सुलतान अन्सारी या 2 कामगारांची देखील सखोल चौकशी सुरू आहे। सहाय्यक पोलीस आयुक्त हितेंद्र चौधरी यांनी सांगितलं की कडियारला 27 मे 2026 पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आलेला आहे। उर्वरित रकमेची वसुली लवकरच होईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे। या चोरीत ई कुबेर करन्सी टेस्ट पोर्टलवरील अधिकृत नोंदीशी छेडछाड केल्याचाही आरोप आहे। म्हणजे फक्त नोटच चोरल्या नाहीत तर डिजिटल रेकॉर्डशी छेडछाड केली गेली आहे। या प्रकरणातून काही गोष्टी समोर येतात ज्यावर विचार करायला हवा। पहिली म्हणजे आरबीआयच्या करन्सी चेस सारख्या अत्यंत संवेदनशील ठिकाणी एकाच व्यक्तीला एवढी मोठी जबाबदारी कशी दिली जाते। 2 कस्टोडियन असताना एकटा माणूस वॉल्ट मध्ये 4 बॉक्स बाहेर नेतो आणि कोणाला कळत का नाही। दुसरं म्हणजे 90 दिवसानंतर सीसीटीव्ही फुटेज आपोआप डिलीट होण्याची यंत्रणा। याच माहितीच्या आधारे कडियारनं आपलं प्लॅन बनवला। यानंतर तिसरं म्हणजे 15 वर्ष एकाच ठिकाणी काम करणाऱ्या माणसाची नियमित तपासणी होत नव्हती का। एखाद्या कर्मचाऱ्याची जीवनशैली अचानक बदलली तर त्याची दखल घेण्याची कोणतीच यंत्रणा अस्तित्वात नाही का। हर्षसिद्ध कडियारची गोष्ट एकट्या माणसाच्या लोभाची नाही, ती एका यंत्रणेच्या कमकुवतपणाची गोष्ट आहे। जेव्हा माणसावरचा विश्वास हाच एकमेव सुरक्षा उपाय असतो तेव्हा असे कडियार तयार होतात। देशातल्या सर्वात सुरक्षित तिजोरीचं रक्षण ज्याच्यावर सोपवलं त्याच माणसानं हे केलं, तर मग या यंत्रणेवर लक्ष कोण देणार। तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय।